परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, काय संत होती अरण्याच्या वासे, श्वापदे बहुवसे व्याघ्राधिक। काय होती संत पर्ण खाती तोंडा, शिळिया वाके घडे काही। काय संत होती सेविता जीवन, मगरी मत्स्य शेविती की। काय संत होती वाऱ्याच्या आहारे, सर्प अजगरे घडे काही। काय होती संत तेजिता घरदार, पक्षी आधार काय असे। काय होती संत पर्ण खाती तोंडा, शेळिया वाके अन घडे काही। बसवलिंग म्हणे आत्मज्ञानाविन, व्यर्थ आहे सीन की हो। काय संत होती पर्ण खाती तोंडी, शिळिया वाके अन घडे काही। या 6 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज संत कुणाला म्हणावं, संताचं स्वरूप काय। आजकाल आपण पाहतो, अरण्यात जाऊन बसलेला माणूस मी संत आहे म्हणतो। त्याच्यानंतर कोणी वनस्पतीची पानच खाऊन राहतो, तो संत आहे म्हणतो। पाणी पिऊनच राहतो, तो संत आहे म्हणतो। आणि काही वाऱ्याचा हार घेऊनच मी अन्नही खाल्लं नाही, पाणीही खाल्लं नाही, वाऱ्यावरच राहतो, असंही काही म्हणणारे संत म्हणून घेतात। आणि काही लोक म्हणतात, आम्ही घरदार सोडलं आणि वनात जाऊन राहिलो, आम्ही संत आहोत। तर बसवलिंग महाराज म्हणतात, एका आत्मज्ञान जर नाही झालं तुम्हाला, तर हा सर्व व्यर्थ सीन आहे। तर आपल्याला आज चर्चा करायची आहे, आत्मज्ञान म्हणजे काय। आत्मज्ञान झालेले संत महात्म्याचं आचरण कसं असतं। जे कामना रहित झालेले असतात, जागेपणीही, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती 3 अवस्था आहेत। जागेपणी मला हे पाहिजे, ते मला मिळवायचं आहे, माझा एवढा आश्रम झाला पाहिजे, माझे भक्त एवढे झाले पाहिजे, माझे चॅनलवर कार्यक्रम आले पाहिजेत, माझ्या मठाला एवढी संपत्ती मिळाली पाहिजे, माझ्या आश्रमासाठी एवढी जमीन मिळाली पाहिजे, माझ्या आश्रमामध्ये शाळा कॉलेज उभारल्या पाहिजेत। अशा जे काही कामना असतात, माझेपणाच्या, शरीर माझं कौतुक झालं पाहिजे, मला कोणतं चांगलं प्रवचन केलं म्हणलं पाहिजे, मला कुठला तर श्रेष्ठ प्रवचनकार कीर्तनकार पुरस्कार मिळाला पाहिजे, मला चांगलं मानधन मिळालं पाहिजे, लोकांना माझं कौतुक केलं पाहिजे, ही कामना, जागृत अवस्थेतली कामना। पुन्हा स्वप्नावस्थेत कामना, स्वप्नावस्थेतही पाहतो माझा सत्कार होत आहे, लोक माझा वाहवा करत आहेत, माझा मोठेपणा करत आहेत, माझे एवढ्या गावात आश्रम झाले, एवढ्या गावात मठ झाले। जो माझेपणाचा व्यवहार जागेपणीच, स्वप्नामध्येही माझेपणाचा व्यवहार चालूच आहे। आणि तिसरी अवस्था आहे सुषुप्ती अवस्था। सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेत विचार करत करत झोपायचं, उद्या आपले एवढे कार्यक्रम आहेत,
तिथं जायचं आहे, तिथं जायचं आहे, इथल्या मठाची रजिस्ट्री करायची आहे, तिथल्या आश्रमाची रजिस्ट्री करायची आहे, तिकडचं बांधकाम करायचं आहे, हा विचार घेऊन झोपणं आणि सकाळी उठल्या उठल्या त्या विचारातच जागी होणं, ही सुषुप्ती अवस्थेतला माझेपणाचा व्यवहार. कामना रहित झालेला पुरुष, त्याचं नाव संत. जागेपणीही कामना नाही. संत काय म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. मी जेथे जाईन तिथे भगवंता तू माझा सांगाती आहेस, माझ्या हाताला धरून चालवणारा तू आहेस. याच्यात माझं काही कर्तव्य नाही. मी रोज 4 गावात जात असेन, प्रवचन करत असेन, बोलो जाता बरळ करीशी तू नीट. माझ्या मुखानं बोलवणारा भगवंता तूच आहेस, मला त्या गावात घेऊन जाणारा तूच आहेस, मला स्टेजवर नेऊन बसवणारा तूच आहेस, ऐकणाऱ्या लोकांमध्ये बसलेला, त्यांच्या हृदयात बसलेला भगवंता तूच आहेस. जागेपणीच्या व्यवहारातही संताला कुठंच कामना नसते. आम्हाला दिसतात संत महात्मे, आमचे गुरु माऊली राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली वयाच्या 104 वर्षापर्यंत रोज 5 ते 10 प्रवचन दिवसातून करायचे. सकाळी 5:30 ला मठ सोडायचे आणि रात्री 10 ला जायचे. पण हे सगळं करताना अकर्ता भाव होता. भगवंत माझ्याकडून करून घेत आहे, मी काहीही करत नाही. आढळ पदावर माऊली प्रतिष्ठित होते, मी काहीही करत नाही. संपूर्ण भगवंताला समर्पण. जैसे नाच विशी देवा, तैसे नाचू सदाशिवा. तुझी करता करविता, देवा उघी तुझी सत्ता. जागेपणीच्या व्यवहारातही भगवंत माझ्याकडून काम करून घेत आहे, असा ज्यांचा भाव असतो ते संत असतात. जागेपणीच्या व्यवहारात त्यांच्या कुठलीच कामना नसते. स्वप्नही पडलं तर भगवंत माझं शरीर चालवत आहेत, भगवंत माझा प्रत्येक श्वासा भगवंताच्या सत्तेनं चलत आहे. माझी वाणी, माझं चलणं, माझं बोलणं, माझं उठणं बसणं सर्व भगवंतमय झालेलं आहे. असाच स्वप्नात सुद्धा भगवंताच्या सत्तेचा विग्रह ज्यांना होतो ते संत आहेत. स्वप्नातही कामना नसते. आणि सुषुप्तीत गाढ निद्रेत जाताना भगवंता दिवसभर माझ्याकडून तो कार्य केलेलं आहे, माझं मन, माझी वाणी, माझं शरीर तुझ्या श्रीचरणी समर्पित करत आहे. म्हणून भगवंताला समर्पित होऊन झोपी जातात. जगाचा व्यवहार, एवढे मठ, एवढे आश्रम, एवढे बांधकाम, एवढे कार्यक्रम, एवढ्या देणग्या असला कसलाच कामनेचा व्यवहार ज्यांच्या ठिकाणी नसतो ते खरे संत आहेत. आपल्या हृदयात भगवंत बसलेला आहे, तोच माझा आत्मा आहे आणि तोच सर्व करता करविता आहेत. हे आत्मभान, हे आत्मज्ञान, ही आत्मजाणीव असलेले संत झोपताना प्रभूच्या चरणी कर्मणा मनसा वाचा गुरुवे भक्ती वत्सलाहा शरीर प्राण अर्थच सद्गुरुभ्यो निवेदिता. प्रभो, दिवसभर तू माझ्याकडून जे कर्म करून घेतलास, या वाणीनं तू जे प्रवचन करून घेतलास, ह्या मनानं तुझं जे भगवत चिंतन झालं, हे सर्व काही माझं मी पण, माझं कर्तृत्व, माझं भक्तृत्व प्रभो तुमच्या चरणी समर्पित आहे. आणि तुमच्या श्री चरणाचं चिंतन करता करता संत महात्मे निद्रेत जातात, गाढ झोपेत जातात आणि उठल्या उठल्या प्रभूचं स्मरण करतात. प्रभो, तुमच्या सत्तेनं हा देह जागे झालेला आहे आणि आज दिवसभरात प्रभो तुम्हाला जे काही काम करून घ्यायचे आहे ते या देहाकडून करून घ्या.
या देहाचे तुम्ही स्वामी आहात, असा भाव ज्यांच्या ठिकाणी असतो, त्यांच्या ठिकाणी कुणाविषयी राग नसतो. हा माझा आहे आणि हा लोकाचा आहे. त्यांच्या ठिकाणी गरीब श्रीमंत हा भेद नसतो. श्रीमंत भक्ताला या 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 बसा बसा, गरीब भक्ताला जा जा जा, असा भेद नसतो. संत कसे असतात? वृक्षासारखे असतात, ज्याच्या सावलीत गरीबही असला तर तेवढीच मायेची सावली देतात, तेवढंच फळ देतात. वृक्ष, गंगा चांगल्या चोरालाही पाणी पाजवते आणि सज्जनालाही पाणी पाजवते. तसं संत चोर जरी दर्शनाला आला तर त्यांच्या दर्शनानं चोराचं सुद्धा अंतःकरण शुद्ध होतं आणि सज्जन माणसावरही तेवढीच कृपा करतात, दुष्टावरही तेवढीच कृपा करतात. त्यांच्या दृष्टीतून चोर शाहू असा भेद नसतो. घरच्या ते उजेड, चोरा ते अंधार, नेनो दीप बारे भिन्न भाव. दिवा पेटलेला असताना, बल्ब लागलेला असताना घरचा मालक आला तरी तो प्रकाश देतो आणि चोर आला तरीही प्रकाश देतो. तसे संत घरच्या ते उजेड, चोरा ते अंधार, नेनो दीप भिन्न भाव. दीप जसा भिन्न भाव धरत नाही, तैसे योगेश्वर समबुद्धी प्राणी भेदा स्वप्नी नेणती हो. तसं हे संत महात्मे जागेपणी तर कुणाच विषयी द्वेष करत नाहीत, तिरस्कार करत नाहीत. कोण चांगलं काम केलं त्याचा पुरस्कार करतात आणि कुणाच्या हातानं वाईट काम झाले असं वाटलं तर भगवंता याला सद्बुद्धी दे अशीच प्रार्थना करतात. सर्वाविषयी ज्यांच्या मनामध्ये मंगल विधान असतं, सर्वाविषयी प्रेमाचा अकारण प्रेम असतं, सर्वाविषयी अकारण करुणा असते, ते संत असतात. जीवनात जे काही होत आहे ते भगवंताच्या इच्छेनं होत आहे. मला कुणी चांगलं बोललं, भगवंता तुझी इच्छा आहे. मला कुणी वाईट बोललं, भगवंता तुझी इच्छा आहे. सर्व काही भगवंताला समर्पित असतात आणि सदैव आसनी शयनी भोजनी गमनी, कोणत्याही अवस्थेत संत असले तर प्रभू माझ्या हृदयात अवस्थित आहे. त्या प्रभूच्या प्रकाशानंच जग प्रकाशमान होत आहे. त्या प्रभूच्या प्रकाशानंच सूर्य प्रकाश देत आहे. माझ्या हृदयातल्या भगवंताच्या जो आत्मस्वरूपानं विराजमान आहे त्याच्या सत्तेनंच चंद्र शीतलता प्रदान करत आहे. फुलामध्ये सुगंध आहे, पृथ्वीमध्ये सहनशीलता आहे. त्याच्या सत्तेनंच वारे वाहतात, त्याच्या सत्तेनंच पर्जन्यवृष्टी होते, त्याच्या सत्तेनंच ज्वारीचा एक दाना जमिनीत पेरला तर 1000 दाण्याचं कणीस होतं. भगवंता तुझ्या सत्तेनंच होतं. अशी अभिमान रहित, कामना रहित, जसे वृक्ष परोपकारासाठीच जीवन व्यतीत करतात, नदी जगाच्या उपकारासाठीच वाहते, तसं संताचं जीवन जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. असं ज्यांना आत्मभान झालेलं आहे, ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, ज्यांना आत्म जाणीव झालेलं आहे, ज्यांचा देह मम आत्मा सर्व भूतात्मा, माझाच आत्मा सर्व प्राणीमात्राचा आत्मा आहे म्हणून किंचितही कुणाला दुःख होऊ नये अशी कामना करतात. सर्वे भवन्तु सुखीनाम, सर्वांना सुख मिळालं पाहिजे, सर्व लोक आनंदी झाले पाहिजेत. सर्वे संतु निरामयाः, सर्वांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, सर्व लोक निरोगी झाले पाहिजेत, सर्व लोकांना पोटभर जेवायला मिळालं पाहिजे, सर्व लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, सर्व लोकांच्या जीवनात सुख शांती आनंद आलेलं मला पाहायला मिळालं पाहिजे. सर्वे भद्राणी पश्यन्तु, माझ्या डोळ्यानं सर्वांचं कल्याण झालेलं पाहायला मिळालं पाहिजे.
मा कश्चित दुःख भाग भवेत, किंचितही दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. कारण मम आत्मा सर्व भूतात्मा, माझा आत्माच सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे. अशी विशालता, अशी मंगलभाव ज्यांच्या ठिकाणी आलेला असतो ते संत असतात. मग इथं महाराज वरल्या 5 चरणामध्ये सांगतात, काय संत होती अरण्याच्या वासे. कुणी जर अरण्यात राहून मी मोठा तपस्वी आहे, मी अरण्यात राहतो, अरण्यात माझा आश्रम आहे, लोकांनी माझा सन्मान केला पाहिजे, माझं कौतुक केलं पाहिजे, मला हा पुरस्कार दिला पाहिजे, अशा जर कामना अरण्यात राहून तुमच्या ठिकाणी असल्या तर तुम्ही संत होणार नाही. कारण जंगलात राहिलं म्हणजे वाघ सिंहही जंगलात राहतात, मग त्यांना संत म्हणता येईल का, असं बसवलिंग महाराज म्हणतात. पुढं काही लोक म्हणतात आम्ही 12 वर्ष 15 वर्ष अन्न खाल्लंच नाही, वनस्पतीचे पानं खाऊन राहतो, आम्ही त्याग केलेला आहे, शिजवलेल्या अन्नाचा त्याग केलेला आहे, आम्ही पर्णाहारावर राहतो, झाडाची पाने खाऊनच राहतो, मी खाऊन राहतो असा अभिमान असल्यामुळे, मी पाने खाऊन राहतो, मी मोठा संत आहे आणि माझा हा देह पानावर जगणारा आहे असा त्या देहाचा अभिमान आहे आणि ह्या देहाचं लोकांना कौतुक करावं असं वाटणं. तर महाराज म्हणतात शेळ्या मेंढ्या पानच खाऊन राहतात की बाबा, तू अभिमान करायला कोणती मोठी गोष्ट आहे, मी पानं खाऊन राहिलो म्हणून मला लोकांना संत म्हणावं, असं जर तुला वाटत असलं तर शेळ्या मेंढ्यापेक्षा तू काही वेगळं करत नाहीस. पुढं म्हणतात काय संत होती सेविता जीवन, मगरी मत्स्य सेविती की. काही लोक म्हणतात आम्ही 12 वर्ष झालं नुसतं पाणी पिऊनच आहोत, अन्नाचाही त्याग केला, झाडाच्या पानाचाही त्याग केला, आम्ही पाणी पिऊनच आहोत, पाण्याच्या आहारावर आहोत, माझा सन्मान झाला पाहिजे, माझा देह जितेंद्रिय आहे, माझ्या इंद्रियावर सगळं नियंत्रण आहे, माझ्या डोळ्यानं फळं बघितलं, अन्न बघितलं, पण ते खाण्याचा मोह केल्या नाही, मी जिंकलेलो आहे म्हणता म्हणता पाणी पिऊन राहणाऱ्या देहाचा याला अभिमान होतो, अहंकार होतो आणि तिथंच सगळं संपतं. मी पाणी पिऊन राहतो, मला संत म्हणा, मला महात्मा म्हणा, असं जर कोणी म्हटलं तर महाराज म्हणतात अरे तू पाणी पिऊन राहिला तर मग मगरी मासे पाण्यातच राहतात की, तू काही त्यांच्यापेक्षा वेगळं केलास का. पुढं म्हणतात काय संत होती वाऱ्याच्या आहारे, सर्प अजगरे घडे काही. कोणी म्हणत असल मी अन्नाचाही त्याग केला, पाण्याचाही त्याग केला आणि प्राणायामद्वारे फक्त वायू आहारावरच आहे आणि मी मोठा महात्मा आहे, असा देहाचा ज्याला अभिमान येतो त्याला संत बसवलिंग महाराज म्हणतात अरे तुझा काय मोठेपणा सांगतो, साप अजगर वाऱ्यावरच जगतात बाबा, मग त्यांनाही संत म्हणावं का सांग. आणि काही लोक बायको घर दार लेकर सोडून त्याग करून वनात राहतात, आश्रम करतात आणि म्हणतात आम्ही घरदार सोडलं, आता संन्यास आश्रम घेतला, घरात राहून कसं होईल, संन्यास आश्रम, आता सगळे आश्रमातलेच माझे भक्त, सगळे परिवार माझा, आता ते जिथं राहील तो ते माझा परिवार नाही, घरदाराचा मी त्याग केलेला आहे, मी त्याग केला म्हणतो आणि मीपणाचा त्याग करत नाही. पहिलं माझं घर म्हणत होता, आता माझं आश्रम म्हणत आहे, माझे भक्त म्हणत आहे. हे माझे पण अहंकार आणि ममता सोबत घेऊनच तू घरदार सोडलास आणि घर सोडून तिथं 4 भिंती मोठ्या बांधलास आणि त्याला माझा आश्रम, माझ्या घरचे बायको लेकर 5 माणसाचं कुटुंब होतं म्हणत अभिमान करत होतास. आता माझे भक्त आहेत, माझा संप्रदाय, माझे भक्त आहेत, असा तुझ्या ठिकाणी माझेपणाचा अभिमान आलेला आहे. म्हणून
पक्षी काही घरदार राहतात का? पक्ष्याला की थप्पी लावल्यात का ज्वारीची? काहीच नाही. पक्षी घरदार सोडूनच राहतात, झाडावरच बसतात पक्षी. मग तुझ्यात जर घरदार सोडून माझा आश्रम, मी घराचा त्याग केलो असा जर अभिमान असेल, तर पक्षी बाळा घरदार सोडतात, तुला संत म्हणून घेण्याचं काही कारण नाही. शेवटी बसवलिंग महाराज म्हणतात, बसवलिंग म्हणे आत्मज्ञानाविन व्यर्थ आहे सीन की हो. जन स्वतःच शरीर, मन, वाणी सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित केला आणि करता करविता भगवंत माझ्या हृदयात बसलेला आहे, या भावनेनं जो आत्मरूप होतो तोच खरा संत आहे. आणि अशा संतांकडून जगाच्या कल्याणाचे कार्य होतात, असं या ठिकाणी बसवलिंग महाराज सांगत आहेत. ओम शांती शांती शांती.